तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने आयोजित तीक्ष्णगत महोत्सव 2025 अंतर्गत सुरेश भट गझल मंच पुणे प्रस्तुत गझल रंग दर्जेदार मराठी गझल मुशायरा 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जानोरकर मंगल कार्यालय अकोला येथे उत्साहात पार पडला। या गझल मुशायरामध्ये नामवंत गझलकार निलेश कवडे, शीलवंत शिरसाट, प्रियंका गिरी, उत्तम गेंदे, अमोल शिरसाट, कीर्ती वैराळकर, ज्ञानेश पाटील आणि गोपाल मापारी यांनी आपल्या प्रभावी गझल सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली। दर्जेदार शब्द, भावस्पर्शी आशय आणि सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह गझलमय झाले होते। बालकांच्या अधिकारासाठी व बालकांच्या जनजागृतीसाठी आठवडाभर साजरा होणाऱ्या तीक्ष्णगत महोत्सवाचा हा एक महत्त्वाचा टप्पा असून 14 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या महोत्सवामध्ये क्रीडा, कला, संस्कृती आणि बालकांचे हक्क असा व्यापक सामाजिक प्रवास मांडण्यात येत आहे। अकोल्यात गझल मंच उपलब्ध करून देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे डॉक्टर सुगतजी वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। 12,000पेक्षा लोक तिथे येऊन त्या कार्यक्रमाचा त्यांनी तो कार्यक्रम एन्जॉय केला। असे विविध प्रकारचे कार्यक्रम या वर्षीच नाही, सतत 5 वर्षापासून तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी पुन्हा संस्थेला एखाद्या कार्यक्रमामध्ये संलिग्न करून कार्यक्रम घेत असते। मी एकटा हे काही करत नाही, माझं नाव होते, तुम्ही लोक सगळे नाव करता, पण मी सांगतो तुम्हाला माझ्या याच्यात खूपच कमी योगदान असतं। सर्व माझी जी टीम आहे ही सगळी टीम, इथे बसलेली काही टीम आणि इथे खूप सारी टीम ही जे माझे यार आहेत, माझे मित्र आहेत ना, हे मित्र मला अक्षरशः म्हणजे काहीच करू देत नाही, सगळं स्वतः करतात। व विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी तसेच गझल रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे उद्घाटन हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध विनोदी कलाकार श्री कुणाल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मक संवेदना निर्माण होत असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। तरी त्याचे प्रमुख उद्घाटक माझ्यासोबत आहे हास्य जत्रा फेम विनोदी कलाकार श्री कुणाल मेश्राम। हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आपल्या अकोल्याचे चिरंजीव आहे, सुपुत्र आहे आणि हा अकोल्यावासियांसाठी खूप अभिमान आहे। कसं वाटतं या कार्यक्रमाशी जोडून? कार्यक्रम म्हणजे हा महोत्सव म्हणजे एक फार मोठं काम आहे खरं म्हणजे। तुम्हाला सांगतो, एखादा कार्यक्रम करायचा असला की तुम्हाला ना त्याच्या सूक्ष्म गोष्टीपासून सगळं कामं करावं लागतात। ते एका माणसाचं काम नसतं, त्यांची पूर्ण टीम बारीक गोष्टीकडे लक्ष देते, तेव्हा कुठे ते काम आणखी चांगलं यश येते त्याला। आता ह्या कार्यक्रमासाठी मला डॉक्टर सुगत वाघमारे सरांनी बोलवलं, मी त्यांचे फार आभारी आहे। आणि हा कार्यक्रम सतत होत राहो, नवीन कलाकार या व्यासपीठावर येत राहो। हा फार मोठा व्यासपीठ आहे, हा फार मोठा माणूस आहे खरं म्हणजे। हा उपक्रम सुरू केलाय, हा सतत होत राहो हीच सदिच्छा। आणि जसं आपल्या याचं टॅगलाईन आहे, बालपण जपूया राष्ट्र घडवूया, म्हणजेच बालपण जपूया राष्ट्र घडवूया। बालपणाला जपलं पाहिजे, जसं बालपण हे फार जपण्यासारखंच असते, तसंच राष्ट्रही घडवण्यासारखंच असतं। हा टॅगलाईन आहे तीक्ष्णगत या सोसायटीचा। आणि डॉक्टर सुगत वाघमारे सरांचं काम फार नितळ आणि क्लिअर आहे अगदी। यांचं हेच काम नाही, आणखी बरेचसे कामं चालूच आहेत ते, तर फार आनंद वाटतोय। उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन विशाल नंदा गवळी व वैष्णवी हागोने यांनी केले, तर गझल मुशायऱ्याचे प्रभावी सूत्रसंचालन कवी गोपाल मापारी यांनी केले। तीक्ष्णगत महोत्सव 2025 अंतर्गत होणारे असे साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम बालकांच्या हक्काविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी